नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वादिष्ट शेवयाची खीर आणि काकडीची पुरी हे बनवणार आहोत। खीर पुरी अगदी सणासुदीला किंवा कोणत्याही खास दिवशी बनवण्यासाठी परफेक्ट आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ही पुरी दिसायला खूप सुंदर, खायला कुरकुरीत आणि मऊ लागते। घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हिरवा रंग, लाल रंग, चवीनुसार मीठ, ड्रायफ्रूट्स घेतलेत, वेलची, गूळ, एक काकडी, शेवया, तूप आणि तांदळाचं पीठ। काकडीची पुरी बनवण्यासाठी काकडीची साल काढून घेऊया अगोदर। तर बघा आता इथे माझी काकडीची साल काढून झालेली आहे। चला तर मग आता काकडीला किसून घेऊया। आता बघा इथे काकडीला मी बारीक किसून घेतली आहे। ही आहे वेलची पावडर आणि हे आत्ताच आपण काकडी किसून घेतलेली ती सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे। आपण जी मगाशी जी मी वेलची दाखवली त्याचीच मी पावडर करून एका वाटीमध्ये घेतली आहे। आता मी घेतला आहे एक टोप, त्यामध्ये जरासं पाणी ठेवलं आहे आणि ते पाणी आता गरम झाल्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं उकळा काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जी किसलेली काकडी होती ती टाकून घ्यायची आणि चमच्याने 2 मिनिटं मिसळून घेऊया। त्यानंतर 2 मिनिटं मिसळल्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे। चांगलं मिक्स केल्यानंतर पीठ बघा कसं घट्ट झालेलं आहे। तर आता मी इथे ह्याच्यामध्ये घेते गूळ, जे मी मगाशी गूळ घेतलं होतं ते मी आता बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे चमच्याने 2 मिनिटं आणि मंद आचेवरती गॅस ठेवायचा जेणेकरून पीठ खाली लागू नये म्हणून आणि 2 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ घालून सगळं साहित्य छान एकजीव करून घेतलं आहे। गुठल्या न राहता मऊसूर आणि गुळगुळीत मिश्रण तयार केलं आहे। तर एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। त्यामुळे खिरीला खूप छान सुगंध आणि चव येते। त्यानंतर त्यामध्ये काजू, बदाम आणि इतर ड्रायफ्रूट्स घालून थोडंसं परतून घेतलं। शेवया चांगल्या भाजून घेतल्यामुळे शेवयांना सुंदर सुगंध येतो। आता मिश्रणमध्ये गरम दूध घालून सर्व एकजीव करून घेऊया। शेवया दुधामध्ये छान शिजू लागल्या दुधामध्ये साखर घालून ती पूर्णपणे विरघळल्यापर्यंत हलवत राहूया। त्यानंतर वेलची पावडर घातल्यावर खिरीला छान सुगंध येतो आणि अप्रतिम चव येते। हे मिश्रण काही मिनिटे मंद आचेवर उकळून देऊया। काकडीच्या पुरीसाठी तयार केलेले पीठ आता एका परातीत काढून घेतलं। त्यानंतर ते छान मळून मऊ आणि एकजीव करून घेतलं। पीठ व्यवस्थित मळल्यामुळे पुरी लाटायला सोपी जाते आणि तळल्यानंतर पुरीसुद्धा फुगते व खुसखुशीत लागते। पीठ छान मळून झाल्यानंतर त्याचे 3 समान गोळे करून घेतले। त्यापैकी एका गोळ्यामध्ये हिरवा फूड कलर आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये लाल फूड कलर घालून दोन्ही गोळे पुन्हा व्यवस्थित मळून घेतले। तिसरा गोळा पांढराच ठेवला। आता प्रत्येक रंगाच्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन ते एकत्र जोडूया। त्यानंतर त्या गोळ्यावर हलकंसं तांदळाचं पीठ लावून लाटायचं, सहजतेने अलगद लाटून घेऊया। आता गरम तेलामध्ये तयार केलेली पुरी सावकाश सोडत आहे। पुरी छान फुगून सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घेत आहे। त्यामुळे पुरी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ होते। अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। आता आपल्या रंगीत आणि चविष्ट काकडीच्या पुऱ्या सर्व करण्यासाठी तयार आहे। तर आपली रंगीबिरंगी खीर आणि काकडीची रंगीत पुरी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।